नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे मोत्याची कीचेन बॅग कशी करायची ते. तर याआधी मी एक असा मोत्याच्या कीचेन बॅगेचा व्हिडिओ केलेला आहे. जर कोणी बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडून देईन, ती तुम्ही बघा. आणि आजच्या भागात मी तुम्हाला ही खूप सुंदर दिसणारी कीचेन बॅग कशी करायची हे शिकवणार आहे. मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाच्या वाणसाठी तुम्ही ही बॅग नक्कीच करू शकता आणि वाण म्हणून देऊ शकता. तर ही खूप सुंदर दिसणारी बॅग, कीचेन बॅग कशी करायची हे आता आपण बघूया. तर मोत्याची कीचेन करण्यासाठी मी इथे हे 4 नंबरचे मोती कलरचे मणी घेतलेले आहेत आणि 5 नंबरचे गुलाबी रंगाचे मणी घेतलेले आहेत. आणि या 4 आणि 5 मण्यांसाठी मी 40 नंबरचा तंबूस धागा घेतलेला आहे. धाग्याच्या शेवटी गाठ मारायची आहे. सुई आणि धागा कट करण्यासाठी कैची घ्यायची आहे. तर एवढं साहित्य आपल्याला कीचेन करण्यासाठी लागेल. तर आता बघूया मोत्याची कीचेन कशी करायची. तर सुरुवातीला धाग्यामध्ये एक मोतीमणी, गुलाबी मणी, मोतीमणी, गुलाबी मणी असे 4 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि या 4ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. हा जो चौकोन झालेला आहे 4 मण्यांचा, इथून आता धागा फिरवून घेऊया म्हणजे हा चौकोन घट्ट बसेल. त्यानंतर ह्या एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथून ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर गुलाबी मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये एक मोती मणी, गुलाबी मणी, मोती, गुलाबी आणि मोती मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे हे 6 मण्यांचं सर्कल झालं. आता या 6ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. सहा मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर या एका मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर येतो. त्यानंतर तिथे 5 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. पाच मोती रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर या एकाच मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे म्हणजे इथेही हे 6 मण्यांचं सर्कल तयार होईल. आता ह्या 6ही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. या 6 मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर एका मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता एक गुलाबी मणी, मोती मणी, गुलाबी मणी, मोती मणी आणि गुलाबी मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आणि या एका मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे म्हणजे इथेही हे 6 मण्यांचं सर्कल होईल. आता हे जे 6 मण्यांचं सर्कल झालं, इथून एकदा धागा फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या एका गुलाबी मणीमधून हे जे 6 मण्यांचं सर्कल झालं, इथून धागा फिरवून घेतल्यानंतर एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये एक मोती मणी, गुलाबी मणी, मोती मणी 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे हे 4 मण्यांचा चौकोन तयार होईल. ओके. आता ह्या 4ही मण्यांमधून धागा एकदा फिरवून घेऊया. ह्या 4 मण्यांमधून धागा फिरवून घेऊया. 4 मण्यांमधून धागा फिरवून घेतलेला आहे. हा झाला आपला बॅगेचा बेस झालेला आहे. ओके. आता ह्या गुलाबी मणीमधून धागा बाहेर निघालेला आहे. इथे आता एक मोती कलरचा मणी, गुलाबी मणी, मोती मणी, परत एक गुलाबी मणी आणि एक मोती मणी. बघा, एक मोती कलरचा मणी, गुलाबी, मोती कलरचा, गुलाबी आणि मोती कलरचा मणी असे 5 मणी ओवून घेतलेले आहेत. आता ह्या एकाच गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. हे 6 मण्यांचं सर्कल झालं. आता इथे धागा फिरवायचा नाही आहे. आता हे जे मोती मणी दिसत आहेत 2, त्यातून धागा बाहेर काढायचा आहे.
धागा घट्ट ओढून घ्यायचा इकडे। आता इथे बघा 1 2 3 तीन मोती कलरचे मणी आहेत। तुम्ही इथे पांढरे मणी घेतलेत तरीही चालतील। ओके, तर हे 3 मणी आहेत, तर 6चं सर्कल करायचं आहे आपल्याला। तर आता इथे धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे आहेत मोती कलरचे आणि या तीनही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। तीनही मण्यांमधून धागा बाहेर काढला, हे 6चं सर्कल तयार झालं। ओके, आता परत पुढच्या एका गुलाबी मणीमधून आणि मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। एक गुलाबी आणि मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढला। इथे आता 1 2 3 मोती मणी, गुलाबी मणी, मोती मणी 3 मणी आहेत। तर धाग्यामध्ये एक गुलाबी मणी, मोती मणी आणि गुलाबी मणी 3 मणी ओवून घ्यायचे आणि हा मोती मणी, गुलाबी मणी आणि मोती कलरचा मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। 6चं सर्कल प्रत्येक ठिकाणी करायचं आहे। आता हे 6चं सर्कल झाल्यानंतर एका मोती मणीतून आणि गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। धागा ओढताना असं मध्यभागी जे 4 नंबरचे मणी घेतलेले आहेत तिथे असं दाबून ठेवा आणि धागा ओढा, म्हणजे ते मणी तुटणार नाहीत। ओके, कारण आपण 40 नंबरचा तंबूस धागा घेतलेला आहे। ओके, आता हे गुलाबी, मोती, गुलाबी 3 मणी आहेत। आता परत धाग्यामध्ये एक मोती मणी घ्यायचा आहे, एक गुलाबी मणी घ्यायचा आहे आणि एक मोती मणी घ्यायचा आहे। तुम्ही ही पर्स 6 नंबरच्या मण्यांमध्ये आणि पूर्ण असं 5 नंबरच्या मण्यांमध्येही करू शकता। हे 3 मणी ओवून घेतले। आता ह्या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे, गुलाबी, मोती आणि गुलाबी। हे 6चं सर्कल झाल्यानंतर पुढच्या 2 मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। नंतर इथे 1 2 3 तीन मणी येतात। मग धाग्यामध्ये 3 मोती मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 3ही मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। हे 6चं सर्कल झालं। आता ह्या एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मणी, परत एक मोती मणी, परत एक गुलाबी मणी, मोती मणी गुलाबी, मोती मणी गुलाबी मणी 4 मणी ओवून घेतले। आता ह्या एका मोती मणीतून आणि ह्या गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे इथे हे 6चं सर्कल तयार होईल अशा प्रकारे। आता परत जसं आपण इकडे हे 6चं सर्कल केलेलं होतं 3 मणी घेऊन, तसेच इथे मणी आलेले आहेत। तर ह्या पुढच्या 2 मोती मणीमधून धागा बाहेर काढून घेऊया। या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे 3 मणी येतात, 1 2 आणि 3। मग आता धाग्यामध्ये 6चं सर्कल होण्यासाठी 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। हे 6 मण्यांचं सर्कल झालं। आता परत पुढच्या एका गुलाबी मणीमधून आणि एका मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। त्यानंतर धाग्यामध्ये गुलाबी मणी, मोती मणी आणि गुलाबी मणी 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 1 2 3 तीन मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे।
त्यानंतर परत पुढे एका मोती मणीमधून, मोती रंगाच्या मणीमधून आणि गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। गुलाबी आणि मोती रंगाचा आणि गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये एक मोती मणी, गुलाबी मणी, मोती मणी, 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। इथे जे आपण हा बेस तयार केला सुरुवातीचा 4-6 मण्यांचा हा जो बेस तयार केलेला आहे, इथे तुम्ही धागा फिरवला नाही तरी चालेल, पण धागा घट्ट ओढून घ्या, कारण खाली धागा डबल फिरवल्याने पुढची विण थोडी घट्ट होते एका लाईनीची, त्यामुळे तिथे सुरुवातीला धागा फिरवला नाही तरी चालेल, पण घेताना घट्ट धागा ओढून घ्या। ओके, आता या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढूया। आता हे 6चं सर्कल झाल्यानंतर या पुढच्या हे बघा 1 2 3 मोती रंगाचे जे मणी आलेले आहेत त्या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। तीनही मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे एकूण 1 2 3 4 मणी आलेले आहेत। तर आता धाग्यामध्ये 2च मणी ओवून घ्यायचे मोती रंगाचे आणि ह्या 4ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। चारही मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया। चारही मण्यांतून धागा बाहेर काढल्यानंतर इथे हे 6चं सर्कल झालेलं आहे। ओके, ही आपली एक बेस झाला, त्यानंतर बेस नंतर ही पहिली लाईन झालेली आहे दोन्ही साईडची। आता एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढूया। गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये एक मोती मणी, गुलाबी, मोती आणि गुलाबी असे 4 मणी ओवून घ्यायचे आणि हा जो गुलाबी मणी आहे तो आणि त्याच्या अलीकडचा एक मणी, ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया। 6 मण्यांचं सर्कल झालं। आता पुढच्या एका मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढूया। मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे हे 2 मणी येतात। तर ह्या 2 मणी आहेत, अजून धाग्यामध्ये 2 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। धागा निघालेला आणि त्याच्या मागचा मणी, म्हणजे इथे हे 4 मण्यांचं चौकोन होईल इकडे। ओके, आता परत एका गुलाबी मणीमधून आणि एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढूया। इथे आता एक मोती मणी आहे, गुलाबी मणी आहे, मोती मणी आहे। तर आता धाग्यामध्ये एक गुलाबी मणी, मोती मणी आणि गुलाबी मणी 3 मणी ओवून घ्यायचे। हे 3 मणी ओवून घेतल्यानंतर या 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। आता परत ह्या एका मोती मणीमधून आणि ह्या गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढूया। इथे माझा धागा संपलेला आहे, तो जॉईन करून घेते। इथे मोती मणी आणि गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढलेला आहे। आता इथे धाग्यामध्ये एक मोती मणी, गुलाबी मणी आणि मोती मणी 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका गुलाबी मणीमधून आणि मोती रंगाच्या मणीमधून आणि पुढच्या एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। त्यानंतर परत पुढच्या 2 मोती रंगाचे जे मणी येतात तिथून धागा बाहेर काढायचा आहे। प्रत्येक वेळेला धागा घट्ट व्यवस्थित ओढून घ्या। आता पुढच्या 2 मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे आता 3 मोती मणी आलेले आहेत।
तर आता धाग्यामध्ये सुद्धा 3 मोती मणीच ओवून घ्यायचे आणि ह्या 3ही मोती मणींमधून धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर पुढच्या एका गुलाबी मणीमधून आणि मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. आणि इथे आता एक गुलाबी मणी, एक मोती मणी आणि गुलाबी मणी, 3 मणी ओवून घ्यायचे आणि या मोती रंगाचा मणी, गुलाबी आणि मोती मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर हे सर्कल झाल्यानंतर ही बघा, ही लाईन आपली चालू आहे. हे आत्ता आपण सर्कल केलं. त्यानंतर आता ह्या एका मोती मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि वरच्या गुलाबी मणीमधून हा मोती मणी, या मोती मणीतून आणि गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा. मोती मणी आणि गुलाबी मणीतून धागा बाहेर काढलेला आहे. हे बघा, इथे आता गुलाबी, मोती आणि गुलाबी 3 मणी आहेत. ओके, इथे आता आपण एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे, एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा आहे आणि परत एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे. 3 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे 6चं सर्कल झालं. आता ह्या एका मोती मणीमधून गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढला. आता इथे बघा, हे 2 मोती रंगाचे मणी आहेत. आता ह्या एका मोती मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आहेत. जसं आपण इकडे चौकोन केलेला आहे त्याचप्रमाणे इथे आता चौकोन करायचे. तर इथे आता 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2च मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे मोती रंगाच्या. परत पुढच्या एका गुलाबी मणीमधून आणि मोती मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि इथे आता एक गुलाबी मणी, मोती मणी, इथे गुलाबी, मोती आणि गुलाबी असे 3 मणी ओवून घ्यायचे. गुलाबी, मोती आणि गुलाबी असे 3 रंगाचे मणी घेतले. या एक मोती रंग, गुलाबी आणि मोती अशा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. 6 मण्यांचं सर्कल झालं. पुढच्या एका मोती रंगाच्या मणीमधून आणि गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे परत धाग्यामध्ये एक मोती मणी, गुलाबी मणी आणि मोती मणी 3 मणी ओवून घ्यायचे. इथे धाग्यामध्ये एक मोती मणी, गुलाबी मणी, मोती मणी 3 मणी ओवून घेतले. आता ह्या गुलाबी, मोती आणि गुलाबी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढूया. आता इथे बघा, 1 2 3 मोती मणी आलेले आहेत, मोती रंगाचे मणी आलेले आहेत. तर ह्या पुढच्या 2 मोती मण्यांमधून धागा बाहेर काढून इथे आता 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. तीन मोती रंगाचे मणी ओवून घेतल्यानंतर ह्या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. 6 मण्यांचं सर्कल झालं. ओके, हे 6 मण्यांचं सर्कल झाल्यानंतर
आता हा शेवटचा राऊंड आहे। हे 6 मण्यांचं सर्कल झाल्यानंतर एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि ह्या मोती रंगाच्या मणीमधून बाहेर काढायचा आहे धागा आणि ह्या एका वरच्या गुलाबी मणीमधून बाहेर काढायचा आहे। इथे आता बघा एक मोती रंगाचा मणी, गुलाबी, मोती आणि गुलाबी असे 4 मणी आलेले आहेत। आता 6चे सर्कल इथे करायचं आहे, त्यामुळे धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मणी आणि एक गुलाबी मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 4ही मण्यांमधून मोती रंगाचा मणी, गुलाबी, मोती रंगाचा आणि गुलाबी 4ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। चारही मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर आता हा जो वरचा एक मोती रंगाचा मणी आहे तिथून धागा बाहेर काढूया आणि हे जे 2 मोती मणी आहेत ह्याच्यावर आपल्याला 6चं सर्कल करायचं आहे, त्यामुळे धाग्यामध्ये 4 मोती रंगाचे मणी ओवून घेऊया। 4 मोती रंगाचे मणी ओवून घेऊन हे जे 2 आहेत मोती रंगाचे मणी त्यातून धागा बाहेर काढायचा आहे, म्हणजे इथे 6चं वर्तुळ होईल अशा प्रकारे। आता परत पुढच्या एका गुलाबी मणीमधून, मोती कलरच्या मणीमधून आणि गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। गुलाबी, मोती आणि गुलाबी रंगाच्या मणीमधून 1 2 3 4 4 मणी आहेत, तर इथे आता 6चं सर्कल होण्यासाठी एक मोती रंगाचा मणी आणि एक गुलाबी मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 4ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। चारही मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर पुढच्या 2 मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे। 2 मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे। 2 म्हणाले होते, 2 न घेता 3 घ्यायचे मोती रंगाचे मणी ओवून आणि ह्या 1 2 3 तीनही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर पुढच्या एका गुलाबी मणीमधून आणि मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आणि धाग्यामध्ये एक गुलाबी मणी, मोती मणी आणि गुलाबी मणी 3 मणी ओवून घ्यायचे। धाग्यामध्ये एक गुलाबी मणी, मोती मणी आणि गुलाबी मणी 3 मणी ओवून घेतले। आता ह्या मोती रंगाच्या मणीतून, गुलाबी मणीतून आणि मोती मणीतून 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। तुम्ही ही बॅग कोणाला गिफ्ट म्हणून, बर्थडे गिफ्ट म्हणूनही देऊ शकता, मकर संक्रांतीला हळदी कुंकाचं वाण म्हणूनही देऊ शकता। अगदी अर्ध्या 1 तासात तयार होणारी ही बॅग आहे। त्यानंतर परत पुढच्या एका मोती मणीतून आणि गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। इथे आता एक मोती मणी, एक गुलाबी मणी, एक मोती मणी 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 3ही मण्यांमधून गुलाबी, मोती मणी आणि गुलाबी मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। ओके, आता परत पुढच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। मोती रंगाच्या 2 मण्यांमधून बाहेर यायचं आहे आणि इथे आता 3 मणी आलेत, तर आता 3 मणी ओवून घ्यायचे।
3 मणी ओवून घेतल्यानंतर ह्या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथपर्यंत झालं. आता परत पुढच्या एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. मोती रंगाच्या आणि गुलाबी रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. एकूण 4 मणी. आणि या गुलाबी मणीमध्ये आता इथे 1 2 3 आणि 4 मणी येतात. 6चं सर्कल होण्यासाठी, 6चं वर्तुळ होण्यासाठी धाग्यामध्ये आता 2 मणी ओवून घ्यायचे. तर एक मोती रंगाचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा आहे. आणि या 4ही मण्यांमधून हा मोती रंगाचा मणी, गुलाबी, मोती रंगाचा आणि हा गुलाबी, 4 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्या व्यवस्थित. चारही मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे हे 3 मणी आलेले आहेत बघा. तर पुढच्या 2 मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढून घेऊया. हे इथे 3 मणी आलेले आहेत. आता धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे. तीन मणी ओवून घेतल्यानंतर या 3ही मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथपर्यंत आपली ही बॅग झालेली आहे. ओके. आता पुढच्या एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढूया. मोती रंगाच्या मणीमधून बाहेर काढायचा आहे. इथे आता एक गुलाबी मणी, मोती मणी, गुलाबी मणी, 3 मणी ओवून घ्यायचे. आणि ह्या 1 2 3 मोती रंगाचा मणी, गुलाबी मणी आणि मोती मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. तीन मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर आता परत पुढच्या एका ह्या मधल्या मोती मणीतून धागा बाहेर काढायचा. गुलाबी मणीमधून काढून घ्यायचा आहे आणि ह्या एका मोती मणीमधून काढून घ्यायचं आहे. शेवटचा राऊंड चाललेला आहे. आता 1 2 3 आणि 4 मणी आहेत. गुलाबी मोती रंग, गुलाबी मोती रंग, 4 मणी आलेले आहेत. आता धाग्यामध्ये एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा आणि एक मोती रंगाचा मणी आणि या 4ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. ओके. इथपर्यंत ही बॅग आपली झालेली आहे. ह्यामध्ये तुम्हाला जर कापूस भरायचा असेल तरीही भरवू शकता किंवा अशीच ठेवली तरीही चालेल. आता ही बॅग आपल्याला पॅक अशी वरच्या बाजूनी बंद करायची, पॅक करायची. ओके.
आता ही बाजू आपल्याला बंद करायची आहे। तर हे बघा, हा मोती रंगाचा मणी, गुलाबी मणी आणि हा मोती मणी आहे। या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि इथे आता एक गुलाबी मणी ओवून घ्यायचा आहे। एक गुलाबी मणी ओवून घेतल्यानंतर या 3ही मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। मोती रंगाचा मणी, गुलाबी मणी आणि मोती मणी या 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया। या 3ही मण्यांमधून धागा काढल्यानंतर 4 मण्यांचा हा चौकोन इथे तयार होतो। आता ह्या गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि हा जो मोती रंगाचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे। त्यानंतर ह्या गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढून पुढच्या 2 मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। पुढच्या मोती रंगाच्या मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर इथे एक मोती रंगाचा मणी ओवून घ्यायचा आहे आणि इकडचे जे 2 मोती मणी आहेत त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। एक मोती रंगाचा मणी ओवून ह्या इकडच्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढलेला आहे। आता इथे परत एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे। धागा इथून निघालेला आहे। आता ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। एक मोती रंगाचा मणी ओवून घेऊन ह्या 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। हे 6 मण्यांचं सर्कल झालेलं दिसतंय। अशा प्रकारे आता परत पुढच्या एका गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढलाय आणि त्याच्या पुढच्या एका मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढून घेतलेला आहे। इथे आता धाग्यामध्ये एक गुलाबी मणी ओवून घेऊन हा इकडचा जो मोती मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे। हा जो दुसरा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे। या मोती रंगाच्या मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर आता पुढचा एक गुलाबी मणी आहे त्यातून धागा बाहेर काढूया। या मोती रंगाच्या मणीमधून आणि या गुलाबी मणीमधून। इथे आता आपल्याला हँडल तयार करायचं आहे। बॅगेची बाजू आपण पॅक करून घेतली आहे पूर्णपणे। आता इथे हा जो वरचा गुलाबी मणी आहे तिथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे। ह्या गुलाबी मणीमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये एकूण 14 मणी ओवून घेतलेले आहेत। ह्या साईडून धागा बाहेर आलेला आहे वरच्या गुलाबी मणीमधून। आता हा जो इकडचा हे जे 4 मण्यांचा चौकोन आहे त्यातला हा जो मणी आहे त्यातून धागा ह्या गुलाबी मणीमधून बाहेर काढायचा आहे। अशा प्रकारे हे हँडल तयार होईल। आता 2-3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया, गाठ मारूया आणि परत 2-3 मण्यांमधून धागा काढून धागा कट करून घेऊया। तर ही मोत्याची कीचेन बॅग आता पूर्णपणे तयार झालेली आहे। तुम्हाला जितकं मोठं हँडल हवं असेल तेवढे तुम्ही मणी ओवून घ्यायचे आहेत। खूप सुंदर अशी ही बॅग झालेली आहे। ही आत्ता आपण केली ती ह्याआधी मी ही निळ्या रंगात एक केलेली होती आणि एक पिवळ्या रंगामध्ये। पिवळ्या रंगामध्ये जी मी केलेली आहे त्याचे हे हँडल जे मणी लावलेले आहेत ते 6 नंबरचे लावलेले आहेत। ओके, तर ही खूप सुंदर अशी मोत्याची कीचेन बॅग तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वाणसाठी तुम्ही ही बॅग खूपच सुंदर अशी ही बॅग गिफ्ट म्हणून देऊ शकता। नक्कीच सगळ्यांना ही बॅग आवडेल। कोणाला बड्डे गिफ्टही देऊ शकता। तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा। आवडली तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।